मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे। राऊत स्वतःला शिवसेना प्रमुखांच्या जागेवर समजतात। महाराष्ट्राच्या संस्कृतीला राऊत बदनाम करताय असं भुसे म्हणाले। ठाकरेंच्या 6 खासदारांनी दिल्लीतल्या बैठकीला दांडी मारली। त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंकडून फोनवरून याची माहिती घेतल्याची सूत्र देत आहेत। तसंच 20 तारखेपर्यंत सर्व खासदारांना वेट अँड वॉचच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। ऑपरेशन टायगर प्रकरणात वागचौरेंचं नाव आल्यानंतर हा निर्णय घेतला गेलाय। ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं। अवैध प्रमाणपत्र सादर केल्यानं नगरसेवक पद रद्द झाल्याचं महापौरांनी सभागृहात जाहीर केलंय। अमरावतीत काँग्रेसच्या तटस्थ भूमिकेला तडा गेल्याची चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसनं तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केली असतानाच पक्षातील काही नगरसेवकांनी लपून-छपून मतदान केल्यानं अंतर्गत मतभेद उघड झाल्याची चर्चा आहे। ऑपरेशन टायगर होणारच होतं। ठाकरे सेनेला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं वक्तव्य आमदार निलेश राणेंनी केले। संजय राऊतांमुळे पक्षाचं नुकसान होत असल्यामुळे त्याचंच ऑपरेशन करून टाका अशी टीकाही राणेंनी केली आहे। राज्यातील 11 जागांसाठी झालेल्या विधान परिषद निवडणुकीचं मतदान पूर्ण झालंय। आता 22 जूनला मतमोजणी होईल। ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदारांना सक्रियरित्या मतदान न केल्यानं खासदारांनी बंड केलं असं विधान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईत रंगशारदा हॉलमध्ये 20 जूनला मेळावा होतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील। राडा करायला त्यांच्याकडे कुणी शिल्लक नाही। राऊतांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। ठाकरे गटाचे 6 खासदार वर्धापन दिनी शिवसेनेत प्रवेश करतील। शिवसेना आमदार किशोर पाटलांनी हा दावा केला आहे। मुंबई पालिकेतील उभाटाचे 45 नगरसेवक शिंदेंच्या गळाला लागणार। डिसेंबर 2026 पर्यंत ऑपरेशन टायगर पूर्ण होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गोंदियात नगरसेवक मतदार फुटू नये म्हणून महायुतीनं सर्व मतदार एका सुरक्षित ठिकाणी ठेवले होते। त्यानंतर ते सर्वजण एकत्रित एका बसमधून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांनी उभाटा खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत यांच्यासाठी ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये जागा आहे असं शायना एनसी म्हणाले। आमदार निलेश राणे यांनी ठाकरे गटाच्या खासदार अरविंद सावंतांवर टीका केली। अरविंद सावंत स्वकर्तृत्वानं निवडून आलेले नाहीत म्हणून एकनाथ शिंदेंसारख्या मोठ्या नेत्यावर बोलण्याच्या अगोदर त्यांनी स्वतःकडे बघावं असं राणे म्हणाले। सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीत विजय मिळेल असा दावा महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी केलाय। मंत्रिमंडळातील सर्वांनी मला भरभरून साथ दिली असं यावेळी कदम म्हणाले। ठाकरे गटाच्या फुटलेल्या 6 खासदारांना मुंबईत राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेलची बुकिंग करण्यात आल्याची माहिती मिळते। शिवाय सर्व खासदारांना Y+ सुरक्षित मुंबईत आणण्यात येणार आहे। खासदार ज्योती वाघमारे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड कसं फोडायचं हे शिवसैनिकांना कुणी शिकवायची गरज नाही असं म्हणत वाघमारेंनी राऊतांवर इशारा केला आहे। वाशिममध्ये ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात ठाकरे गटानं जोडेमारो आंदोलन केले। खासदार देशमुखांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। सहा फुटलेल्या खासदारांच्या गटाचे प्रमुख नेते खासदार संजय जाधव असतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे।